रत्नागिरी शहराजवळील परकार रुग्णालयात भीषण आग लागल्यानं काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. रुग्णालयाच्या डायलिसिस विभागातील वातानुकूलन यंत्रणेला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालय प्रशासनानं तात्काळ हालचाल करत सर्व रुग्णांना सुरक्षितरित्या अन्य रुग्णालयांमध्ये हलवले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व रुग्ण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या आगीचं नेमके कारण शोधण्याचं काम सुरू असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते. तहसीलदार साहेब, म्युन्सिपाल्टीची सगळी मंडळी वेळेत इथं आली आणि एक अत्यंत दुर्दैवी शॉर्ट सर्किट होऊन जी आग लागली होती ती विझवण्यात आलेली आहे. जे पेशंट त्या बाजूला होते त्यांना ऑलरेडी इथून योग्य स्थळी बाहेर काढलेलं आहे आणि इतरही पेशंटला बाहेर काढण्याचं काम योग्य प्रकारे झालेलं आहे. आता असा कुठलाही पेशंट इथे आत राहिलेला नाही आहे ज्याला काही इजा होऊ शकते. आग आटोक्यात आहे आणि कोणालाही काही झालेलं नाही आहे. दुर्दैवाने हे झालं. आता इलेक्ट्रिशियन आणि ती सगळी मंडळी जी आहे ती याची कारणं शोधून काढतील आणि ती विस्तारल्यानंतरच पुन्हा पेशंटला ॲडमिट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. गंभीर पेशंटला कोणती काही जास्त गंभीर वगैरे झाले तसं काही? कोणालाही गंभीर इजा झालेली नाही, कोणालाही इजासुद्धा झालेली नाही. सर्व पेशंटना वेळेत बाहेर काढलं गेलेलं आहे आणि योग्य स्थळी त्यांना हलवले. कंटिन्युअस आज काय झालंय, उष्णता वाढल्यामुळे कंटिन्युअस AC चालू आहे आणि त्या कुठल्या तरी एका ACला पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं मला कळतंय. पण त्याची आता शोध करावा लागेल कशामुळे आग लागली. ICUचे पेशंट कुठे शिफ्ट केले? ICUचे पेशंट ऑलरेडी बाहेर काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहेत.